नमस्कार. ईशर पिलरच्या आजच्या सेगमेंटमध्ये मी रुपाली चव्हाण तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत आपल्या एका अशा मैत्रिणीला, जी इतक्या लहान वयामध्ये तिने डॉक्टरचं एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे आणि तेवढ्यापुरतंच ती थांबली नाहीये, तर ती ॲडव्हान्स कोर्सेस पुढे-पुढे शिकत आहे. एक आयुर्वेदिक डॉक्टर आणि विद्यकर्म स्पेशालिस्ट, जी माझ्यापेक्षा खूप लहान आहे आणि तिला एक माझी छोटी बहीण मी अशी समजते आणि ऐकूया तिच्याच तोंडून, की तिने हे सर्व कसं अचीव्ह केलं. भेटूया डॉक्टर प्रियंका खेडकर यांना. नमस्कार डॉक्टर प्रियंका. न इन्शर पिलरच्या ऑफिसमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आज आपल्या मैत्रिणींना सांग, की म्हणजे तू आज जे काही फील्डमध्ये आहे, तिथे तू कशी पोहोचलीस? म्हणजे तुझं आधी बालपण सांग, की किती भावंड तुम्ही आणि कसं तुझा हा प्रवास चालू झाला आणि अजूनही तू शिकते आहेस. हे सर्व आपलं तू काय-काय केलं ते सगळं मैत्रिणींना सांग. तर माझी सुरुवात झालेली आहे पप्पांच्या जेव्हा शेतीचं काम सोडून इकडे ट्रान्सफर घेतलं त्यांनी आणि चौफुला केडगाव इथे ते राहायला गेले. त्याच्यानंतर त्यांनी ड्रायव्हर हे काम करत असताना पुढे आमच्या शिक्षणाची पूर्णतः कुठलीही कमतरता न भासू देता त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे डॉक्टर व्हावं हे स्वप्न कोणाचं होतं? डॉक्टर व्हावं स्वप्न घरामध्ये कोणाचंही नव्हतं. अच्छा, परंतु आम्ही स्वतःच्या जिद्दीने प्रत्येकाने मी असं शिकत गेली पुढे अच्छा. आणि हे उत्पन्न झालं तर खरं तर 11वी-12वी मध्ये. हो. त्याच्या आधीचं स्वप्न म्हणजे तर पोलीस होतं. अच्छा. परंतु त्याच्यानंतरनी मी 11वी-12वीला सायन्स ही फील्ड घेतली आणि त्याच्यानंतरनी मग हळू काही गोष्टी माहीत गेल्या. घरामध्ये तर सांगण्यासाठी कोणीही नव्हतं. आई नव्हती. शिकलेली नाहीये, वडील शिकलेले नाहीये. पप्पांना वाचता येतं, परंतु साइन करता येते आणि मग त्याच्यानंतरनी मी हे केलं. त्यांच्याकडनं आणि शिक्षकांकडनं भरपूर अशी गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या गाईडन्सनुसारच मी पुढे-पुढे डेव्हलप होत गेले. मग म्हणजे बालपण गेलं कुठे? चौफुल्याला का येस, केडगाव चौफुल्यामध्येच. आणि मग पुण्यात कधी आले तुम्ही? पुण्यामध्ये मी एज्युकेशन पूर्ण डिग्री देखील BMSc झाल्यानंतरनीच मी पुण्यामध्ये आलेले. अच्छा, म्हणजे आई-वडील तिकडे होते येस. आणि भावंड किती? आम्ही तिघं जण आहोत. एक बहीण आहे आणि एक भाऊ आहे. ते काय करतात? तर बहिणीचं MBA झालेलं आहे. एम-बी-ए केलंय. येस आणि भावाचं एरोनॉटिकल इंजिनिअर म्हणून आहे तो. बाणेरमध्ये राहतो. जॉबला आहे. येस आणि मी आता सगळे जॉबला आहेत. येस. मग आता आई-वडील एकटेच गावी. हां, गावी एकटेच राहतात. त्यांची स्वतःची वीटभट्टी देखील आहे. बिझनेस स्टार्ट केलेला बिझनेस आहे. स्टार्ट केला. अरे वाह! येस. छान. म्हणजे आता जो बालपण गेलं ते कसं गेलं? हालाखीचं गेलं, कष्टाचं गेलं, आनंदाचं गेलं. एक म्हणजे मला का सांगायचंय, की कुठलंही फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये एज्युकेटेड पीपल्स नाही तुमच्या घरात, कोणीच नाही. मग त्याच्यामध्ये वडिलांनी सगळ्यांना शिकवलेलं आहे. बरोबर. हे कुठून आलं? म्हणजे तर आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा पप्पांच्या तोंडातून, पप्पांच्या कष्टांतून आम्हाला असं जाणवत होतं, की त्यांचे कष्ट आपण कुठेतरी कमी करावे. ते कुठून कमी होणार आहेत? तर शिक्षणातूनच कमी होणार आहेत, असं आम्हाला कळालं. तर मग मी त्यातून माझी जिद्द वाढवत गेली आणि मग पुढे मला अ, अभ्यासामध्ये भरपूर अशी गोडी निर्माण झाली. उजगरे मॅडम म्हणून होत्या. त्यांनी आम्हाला अ, वेगळ्या-वेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट निर्माण केला. कलाकृतींमध्ये पण इंटरेस्ट निर्माण केला. नवीन गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व कसं व्हायचं ते शिकवलं. तेव्हापासूनच सगळ्या गोष्टींमध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये मी एक्सपर्ट असायची. मग पप्पांच्या कामामध्ये थोडासा अडथळा आला 11वी-12वीच्या दरम्यान. परंतु त्यांनी त्यामध्ये पण न खचता पुढे कसं जायचं, माझ्या एज्युकेशनसाठीच्या वेळेस तर मी जिद्द धरली होती, की मला जर्मनीमध्ये MBBSलाच घ्यायचं आहे ॲडमिशन. अरे तर बापरे! पप्पांचा केडगावमध्ये एक प्लॉट आहे, तर तिथे त्यांनी एक कर्ज काढायचा विचार केला आणि मला तिकडे पाठवायचं. मी त्यावेळेस पासपोर्टची पूर्ण सोय वगैरे केली. परंतु मग त्यावेळेस पहिल्यांदा मी पप्पांच्या डोळ्यांमध्ये अश्रू बघितले आणि त्यांनी हाताला पकडलेलं होतं. ते म्हणले, की "आपल्या आपल्या घरातून पहिल्यांदा तू बाहेर जाणार आहे, तर आम्ही ते सहन नाही करू शकणार, अच्छा. की पुढं कसं होईल? तुला सपोर्ट कुठून भेटेल? आम्ही बरोबर. दोघांना इंग्रजी कळत नाही, लॅपटॉप वाचता येत नाही, तर मग आम्ही कसं करणार?"
मग या सगळ्या गोष्टींचा मी भरपूर असा विचार केला आणि त्यानंतरनी मी ठरवलं, की आपण काही करायचं ते इथेच राहून इथेच करायचं. राहून करायचं. येस, आई-वडिलांच्या डोळ्यासमोर. येस. बरोबर. कारण त्यांना ते लॅपटॉप येत नाही. त्यावेळेला WhatsApp एवढं हे नव्हतं, की आपण कम्युनिकेट करू शकत होतो. नाही, चांगली गोष्ट आहे. आत्ता पण तू जिद्द सोडलेली नाही, पुढे शिकतेस. ॲक्चुअली तू काय करतेस आता? म्हणजे आपल्या मैत्रिणींना समजू दे. कारण काय होतं बऱ्याच वेळेला सगळ्यांनाच ही संधी मिळतेच की नाही असं नाही, की एम-बी-बी-एस करायला फॉरेनमध्ये जाताय. मग अशा ज्या मैत्रिणी आहेत, ज्या स्ट्रगल करतात आहे, त्यांना तुझा गाईडन्स मिळू दे, की तू काय करू शकते इंडियामध्ये राहूनच? आता आपल्याकडे फुल टेक्नॉलॉजी सर्व आलेल्या आहेत. आता तिकडे जाऊन शिकण्यापेक्षा आपल्याकडे भरपूर गोष्टी अवेलेबल झाल्या आहेत, की जसं की लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, नेटवर्क आहे. गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला सोयी-सुविधा देत आहे. आता या 2 वर्षांपासून तर अ, हे पण सुरू केलेलं आहे, की मुलींच्या शिक्षणाचा जो फीज असतात त्या देखील माफ करण्यात माफ आलेल्या केलंय. आहेत. हां. त्याच्यामुळे आता इथे राहून शिकण्यामध्ये काहीच अडथळा नाही येऊ शकत आणि असं तू तरी काय मला वाटतं. करते म्हणजे तू ॲक्चुअल काय पुढे ॲडव्हान्स काय-काय केलेलं आहेस ते हां, सांग? तर बी-एम-एस डिग्री नंतरनी मी इथे पुण्यामध्ये ज्यावेळेस सेटल झालेली आहे. लग्न माझं 2021 मध्ये झालं. सेटल झाल्यानंतरनी मी अग्निविद्य कर्म, परत कॉस्मेट्रायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट, परत पिडियाट्रिक लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये देखील सेवा दिलेली आहे. तिकडनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तर असंच आश्रम असतात तिकडे मी व्हिजिट करते. तिकडं पण एक दिवस आंधळ्या मुलींच्या शाळेमध्ये मी जाऊन तिकडं त्यांना काही मेडिसिन्स वगैरे दिले आणि ते फ्री ऑफ असं कॉस्ट का कसं? हां, फ्री ऑफ म्हणजे कॉस्टमध्ये. जर आपण हे पण करतो. बरं, ठीक आहे. आता मला अजून एक विचारायचं आहे, की आता तू म्हणजे स्वतः इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करते का कुठल्या क्लिनिकमध्ये आहे, कुठे हॉस्पिटलमध्ये आहे? काय आहेस तू आता? आता सध्या मी स्पेशालिस्ट म्हणून काम करते आहे, पिंपरी चिंचवड येथे. तर तिकडे मी आता थोडेच दिवस झाले जॉइन झाले आहे. पण ते सपोर्टिव्ह म्हणून मी काम करते आहे, जे की आपल्या घरामध्ये पण लोड येऊ नये कुठल्याही गोष्टीचा आणि माझ्या ध्येयाला जसं की हॉस्पिटल किंवा क्लिनिक जे स्टार्ट करायचं आहे त्याच्यासाठी आणि मेट्रो सिटीमध्ये आपल्याला जर ध्येय सेट करायचं आहे, तर त्यासाठी लागणारी जी आर्थिक व्यवस्था आहे ती जरा जास्त लागते. तर त्याच्यामुळे मी सुरू केलेलं आहे आणि सपोर्टिव्ह लोकं पण मला आता मिळाले आहेत. जसं की चंद्रकुमार देशमुख सर असतील, मनोमयमध्ये काम करणारे डॉक्टर आहेत सुहास लंगोटे म्हणून. तर त्यांनी स्वतः मला 2 तासासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी सांगितलेलं आहे. मी तिथे माझे पेशंट्स बघते. स्वतः माझ्या घरी देखील बघते अच्छा, आणि घरी पण चालू केलंय. येस. अच्छा. मग आता ठीक आहे. आपल्याला लग्नाआधीची फॅमिली तर आपल्याला कळालं, की तिथून तुझं ते स्पोर्ट जो काही तू ठरवलं स्पिरिट. होतं, ते येस. स्पिरिट ते सगळं तू केलेलं आहेस. लग्नानंतरचं सिच्युएशन काय होतं? म्हणजे आता लग्नाआधीचं तुझं त्याच्यामुळेच तू डेव्हलप झाली. लग्नानंतरचं काय? मिस्टर काय करतात? ते काय त्यांचं जरा सांग? अच्छा. तर मिस्टर माझे इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहेत. ते चाकण येथे काम करतात. त्यांना एक भाऊ आहे आणि 2 बहिणी. अतिशय सुंदर अशा बहिणी सगळ्या गोष्टींमध्ये बहिणीसारखं कामामध्ये हेल्प करणाऱ्या, साडी घालून येणाऱ्या अशा आहेत. सासू-सासऱ्यांबद्दल तर काहीच कंप्लेंट नाहीये. ते देखील आई-बाप्पांप्रमाणेच मला आणि वागवतात घरामध्ये. मिस्टरांचं नाही सांगितलं. आणि मिस्टरांचं मिस्टर तर सगळ्याच गोष्टींमध्ये जसं की मी फ्रेंड जो मला असं वाटतं की लहानपणापासून 12वी पर्यंत किंवा फुल एज्युकेशन पर्यंत जो मला फ्रेंड नाही मिळाला तो त्यांच्यामध्ये दिसतो अच्छा, मला. एक फ्रेंड मिळाला. येस. आणि आता ते इंजिनिअर, तू इंजिनिअर. डॉक्टर. येस. मग हे डिफरंट फील्ड आहे. येस. मग काय होतं का असं? क्लासेस काय होतात? का सपोर्टच मिळतो? काय त्यांचा अनुभव काय? म्हणजे तुझ्या प्रोफेशनला ते कसं हे करतात, प्रमोट करतात, की तू अच्छा. शिकत राहा? तर त्यांना माझ्यातली जिद्द बघून पण त्यांना माझ्यावरती विश्वास आहे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला सपोर्ट तर ते करतातच. कारण बिकॉज माझ्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना माहिती झालेल्या आहेत. त्यामध्ये त्यांना काही जर चुकीचं वाटलं तर ते क्लॅशेस झाले तर आम्ही 1-2 दिवस टाईम दिला तर ते आपोआपच सेट होतं. रात्रीची भांडणं सकाळी जसं विसरले जातात तसं आम्ही विसरून जातो. आणि तुला समजा आता हॉस्पिटलमध्ये तू जॉबला आहे, उशीर झाला, तर त्याचं काय? म्हणजे नाही येस. का? तर आता मी सध्या प्रॅक्टिसला पण चंद्रकुमार देशमुख सरांकडे 10:30 ते संध्याकाळी 12:30 पर्यंत असते. तर ते तिकडे मला घ्यायला येतात किंवा जाते वेळेस सोबत येतात. असं आम्ही दोघांनी मिळून उपाय म्हणजे काढलेला पूर्ण आहे. सपोर्ट येस, तुला आहे. पूर्ण सपोर्ट आहे. बरं. आणि मग आता फ्युचर गोल काय तुझे? आता पुढे काय-काय करायचंय तुला? पुढे फ्युचरमध्ये तर लोकांची सेवा पण करायची आहे. त्यासोबतच ज्या गोष्टी गावांपर्यंत अजून थोड्याशा बॅक राहतात 2 महिने, 3 महिने मिळण्यासाठी,
ते बॅक न राहता जी मला सोय इथे मेट्रो सिटीमध्ये देणार आहे, तीच सोय मी गावी देखील जाऊन सासरवाडीला असो किंवा माहेराला असो, जिथे जमेल तिथे 2 महिन्यांमध्ये जानेवारीपर्यंत मी सुरुवात करणार आहे. अच्छा. अजून एक प्रश्न. कोविड मधला काय अनुभव होता तुझा? म्हणजे कोविडमध्ये मोस्टली सगळं रिस्की वातावरण होतं. तुला काय होतं त्यातला अनुभव जरा सांग? तर कोविडमध्ये जे आपल्या घरच्यांना आई-वडील देखील असतील, तर ते मुलाला बघण्यासाठी जाऊ शकत नव्हते. तर त्यावेळेस आम्ही अशा सिच्युएशनमध्ये अ, घरातून बाहेर पडून आम्ही सगळ्यांना सेवा द्यायला निघालो आणि मग तेव्हा व्हॅक्सिनेशन नंतर आलं, पण स्टार्टिंगला आम्ही त्यांच्या पिण्यापासून सोय करायची. त्यांना घरी व्हिडिओ कॉलवरती दाखवायचं. त्यांना हा त्रास नाही होत आहे, बरे झालेले आहेत. घरी पण आश्वासन द्यायचं. परत इथे पण त्यांना सपोर्ट द्यायचा, मानसिक आधार द्यायचा. हे सर्व आम्ही करताना आम्हाला आनंद पण आला. थोडंसं आमच्या घरच्यांची आठवण आली, तर आम्ही घरी जात नव्हतो. तिथेच हॉस्टेलवरती राहायचो, मेसचं खायचो. पण या अडचणीतून पण पुढे ते काळ पण गेलेला आहे आता. व्हॅक्सिनेशन पण आले आणि आता कोविडमध्ये सगळं व्यवस्थित. तुझं जस्ट पास आउट झाला असेल, कारण आता तू खूप लहान आहेस. अ, मग तुला एकदम बाहेर पडलं आणि हे मोठं काम, संकट म्हणा किंवा काय, असं काय तुला असं वाटलं? म्हणजे त्यावेळेला तू तेवढं हे पण नव्हती ना. मग त्यावेळेला तुझं काय हे झालं? माइंडसेट तू कसं बनवला, की ह्याच्यातून पण मला एकटीने, कारण त्यावेळेला तुला तिथे सोबत राहावं लागत होतं पेशंटच्या सोबत, येस, बरोबर? बरोबर. मग तू स्वतःला कसं प्रिपेअर केलं? कारण ती आपण म्हणतो, की एक मॅच्युरिटी ठराविक वयाला येते. तर तू जस्ट 24 काय तुझं पास आउट झालं असेल, त्याच्यानंतर ते इमिजिएट आलं, येस, बरोबर? येस, येस. मग ते कसं केलंस? तू ते तयार कसं केलं स्वतःला? प्रिपेअर कसं केलंस? प्रिपेअर तर मी त्यावेळेस ॲक्चुअली लॉकडाऊन उद्या पडणार होतं आणि आदल्या दिवशी मी घरून काहीतरी खायला घेऊन येईल म्हणून मी गेलेले होते. परंतु तिकडे गेले आणि अडकून राहिले. तर मला जस्ट 15 दिवसांचा गॅप झाला माझ्या प्रॅक्टिस इंटर्नशिप सुरू होती त्यावेळेस. लास्टचे 15 दिवस राहिलेले होते आणि मला तर कसेही करून इकडे यायचंच होतं. परंतु कसं येणार? तर मग घरचे आई-वडील काळजी करायला लागले आणि बोलले, की "नको जाऊस." परंतु मी बोलले, की मग माझा एक भाऊ मुंबईमध्ये, ठाणेमध्ये काम करत होता. तो पोलिसमध्ये आहे. तर मग त्यांना मी विचारलं, "तू करतोयस, मग मी का नाही करायचं? तर तू पण सेवा देतोयस." मग तो बोलला, की "ठीक आहे, तू देऊ शकते, पण तुला स्वतःची काळजी घ्यायला लागेल." मी तसं बोलतो. मग त्याने एकदा फक्त पप्पांशी आणि आईशी बोललं. मग आईने, पप्पांनी दोघांनी मिळून ठरवलं, की "जा बाबा तू कर." मग मी म्हटलं, की ठीक आहे जाते." मग मी निघाले. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, की "तू बाहेर जाशील तर घरी यायच्या वेळेस थोडासा विचार कर, की आम्ही पण ओल्ड एज आहोत." असं-तसं गोष्टी. तर म्हटलं, "ठीक आहे, चालेल." मग तेव्हा माझ्यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगितलं, थोडेसे येऊ नकोस. हां, हां. बट मी त्यामध्ये पण तिथे न थांबता मी आली निघून इथे काम आणि केलंस तू, जे तुझ्या प्रोफेशनला शोभेल सो असं तू वागलीस, येस. बरोबर. आणि त्यावेळेला तुझं वय किती होतं? 26, 25. म्हणजे नुसतंच नाही का, म्हणजे ह्या वयामध्ये ती मॅच्युरिटी येणं, प्रोफेशनला प्राधान्य देणं, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आज आपल्या मैत्रिणींना काय सल्ला देशील, की की समजा ते डॉक्टर झाले, तर काय करा म्हणजे? डॉक्टर झाले तर एकतर सांभाळता-सांभाळता आपल्या प्रोफेशनकडे पण त्यांना लक्ष देता आलं पाहिजे. 100% तिथे दिलं पाहिजे. हां, तर फॅमिली पण 50% म्हणू शकतो. काही म्हणजे नाही का फक्त एज्युकेशन जरी असलं तरी पण त्यांना असं वाटतं की पूर्ण फॅमिलीमधलेच कामं केली गेली पाहिजे. परंतु असं न होता की त्यांना प्रोफेशनमध्ये पण वेळ देता आला पाहिजे, आला वेळ द्यायला पाहिजे. पाहिजे. द्या म्हणून घरच्यांनी पण सपोर्ट केला सपोर्ट पाहिजे. केला पाहिजे. येस. 100% बरोबर. खूप छान वाटलं प्रियांका तुझ्याबरोबर बोलताना. म्हणजे एक पॉझिटिव्ह हे समजलं मला, की तुझ्यामध्ये आहे आणि अजून तू खरंच पुढे खूप पुढे जाशील आणि आपला हा एक्स्ट्रा मायलरची जी ट्रॉफी आहे आपण अशाच लेडीजला देतो. त्यांनी आणि तू बेसिकली खूप म्हणजे शून्यातून आलीयेस पुढे. एज्युकेशनमध्ये पण तू स्वतः डिसाईड केलं, की ते फील्डला तू आत्ता आहेस आणि पुढे तू एम-डी करशील, मोठं क्लिनिक उभार. त्यासाठी आमच्याकडून एक छोटंसं म्हणजे आम्ही सत्कार आज तुझा करणार आहोत. आणि एंजल फिलरतर्फे एक्स्ट्रा मायलेजची ट्रॉफी देऊन तुमचा एक सत्कार करतो. अतिशय उच्च पदावरती जा, खूप मोठं क्लिनिक उभार आणि आम्ही सर्वजण येणार आहोत तिथे. नक्कीच. थँक यू सो धन्यवाद. मच. धन्यवाद. इन्शुरन्स पिलर तुमच्याकडून मला जे काही पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याचा मी स्वीकार करते आणि धन्यवाद. तर मला आज 5व्या माळेच्या निमित्ताने स्कंदमाता
यांच्याच नावाने जे आयुर्वेदानुसार अतसी या वनस्पतीचा हे केला जातो, वापर केला जातो. तर अतसी ही वनस्पती प्रमेह, शोथ, रक्तपित्त या वनस्पती या रोगांमध्ये वनस्पतीचा वापर करतात. तर ही वनस्पती अत्यंत शुभदायी आहे आणि या दिवसांमध्ये उंची वाढवण्यासाठी देखील भरपूर असा फायदा केला होतो. तर एवढं बोलून थांबते मी.